पुलंच्या बरोबरची मला एक आठवण सांगायला आवडेल, म्हणजे या निमित्ताने. म्हणजे पुलंनी कसा आम्हाला पण एक सपोर्ट दिला. ते सगळं बाकी फार तपशील मी सांगत नाही, पण असं झालं की एक बेळगावच्या बाजूची एक व्यक्ती, एक मुलगी, बाई, ती माझ्यावर प्रचंड टीका करायची आणि ती बेळगावच्या तरुण भारतमध्ये मोठ्या मोठ्या लेखाच्या स्वरूपात प्रकाशित व्हायची. मग तेव्हा माझी या सगळ्या क्षेत्रातली सुरुवात असल्यामुळे मला त्याचं फार वाईट वाटायचं. तर पहिला लेख जेव्हा प्रकाशित झाला आणि त्या व्यक्तीने तो अंक पुलंना पण मिळेल याची व्यवस्था केलेली होती. म्हणजे पूर्ण विचार करून सगळं जे झालेलं होतं. मला याची कल्पना नव्हती. मी कुठल्या तरी कामासाठी गेले त्यांच्याकडे काहीतरी, आणि मग तेव्हा सुनीताताई मला म्हटले, मी म्हटलं नाही, आता मी त्या लेखाला मी पण उत्तर देणार वगैरे. सुनीताताई मला म्हटल्या, मला तुझा स्वभाव माहिती आहे, तू काय देऊ नकोस, गप्प बेस, तुझ्या कामाने काय उत्तर द्यायचं दे. हे सुनीताताईंच्या बरोबर झालं. आतून असे चालत, त्यांच्या पायाचे प्रॉब्लेम होते, ते असे चालत आले आणि आल्या आल्या मला म्हटले, उमाताई, दगड यायला लागले की समजावं की आंबे पिकायला लागले.